आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलांची कधी वाढले दुरावे कळे नाजुरे बाग. आता सुनी सुनी सारी का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. ती अवखळ वेळी किलबिल सारी उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा वारा सांगे यारे अंगणी पुन्हा का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे.
दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे। जिंदगी वैसे तो अपनी भी है गजब, रह के दूर मिला है हम सबको ये सबक। जब से मिले हैं हम अपने बिछड़े यारों से, आसमां मिला वाकिफ हुए सितारों से। यादों की है ये बारी, प्यारी यारी भारी, तेरी मेरी यारी। तेरी मेरी यारी। मंजिलें रहेंगी सबकी अलग, था पता रास्ते ले गए सबको कहाँ क्या पता। पर हमको क्या है करना, तुम जहां भी हो जैसे भी हो। अरे हमको बस है कहना तुम पहले मेरे दोस्त हो। रहेगी बातें जारी। हेच स्वप्न ज्यांनी आपल्या अंगाखांद्यावर लिलया पेरले ते छत्रपती शंभूराजे यांना त्रिवार वंदन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. खरं तर यांना वंदन यासाठी की ज्यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली आपली ही भूमी, ही महाराष्ट्र भूमी, त्यातल्या त्यात हा आपला मावळ प्रांत. आणि म्हणूनच सर्वांचं मी या ठिकाणी अतिशय मंगलमय वातावरणामध्ये सर्वांचं पंडित नेहरूच्या प्रांगणामध्ये स्वागत करत आहे. असा हा दैदिप्यमान सोहळा या ठिकाणी आज संपन्न होत आहे. असं म्हटलं जातं वारी सर्वांचं कदाचित तुम्हाला त्याच्यावर एक प्रसंग. माझे सर्व गुरुजन वर्ग यांना नमस्कार आणि अर्थातच माझ्या सर्व बालपणीच्या मित्रमैत्रिणींना खूप खूप प्रेम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पाहुणे म्हणून यायचे तेव्हा पण आपलं त्यांचं स्वागत कसं करायचं? हो हो आठवतंय ना, का नाही आठवणार. चला तर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या गुरुजींचं तसं स्वागत करूयात का? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडम. पाई है गलत राह पर भटके हम जब, गुरुवर ने ही सच्चा राह दिखाई है. अज्ञानता को दूर करके ज्ञान की ज्योति जलाई है. चलो इस अंधकार को मिटाने फिर से एक ज्योत जलाते हैं, फिर से एक ज्योत जलाते हैं. आजच्या या आनंद सोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण सरस्वती पूजन आणि धूप प्रज्वलनाने करूया. अशा मित्रांना आणि अशा शिक्षकांना आपण आज इथे भावपूर्ण श्रद्धांजली नक्कीच देऊया. काळ पुसू शकणार नाही तुमच्या कार्यात
कार्याची आठवण, काळ पुसू शकणार नाही तुमच्या कार्याची आठवण. मार्ग दाखवित राहील तुमचे चरित्र क्षणोक्षण, मार्ग दाखवित राहील तुमचे चरित्र क्षणोक्षण. तुमची सेवा तुमचा त्याग स्मरत राहते मन, निस्वार्थ तुमच्या या निस्वार्थ सेवेस आमचे विनम्र अभिवादन, आमचे विनम्र अभिवादन. मित्र शिक्षकाचा उल्लेख केला जे कालावश आहे, खरं तर ते आपल्याला सोडून गेले आहे. तो खेद मनामध्ये नक्कीच आहे. तरी सुद्धा आपल्या ह्या मित्रासाठी आणि पूज्य गुरुजन शिक्षकासाठी आपण 2 मिनिटं नक्कीच उभे राहून श्रद्धांजली अर्पण करू शकतो. सगळ्यांनी उभे राहा. जग सारे सुने तुझ्या विन रे, वचन दिलेले तूच पुरे केले. माझ्यावरचा वार दोस्ता झेललास रे, सुटेल का रे हात दोस्तीचा, नाही 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 नाही. तुटेल का रे वादा यारा, नाही 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 नाही. परंतु आजचा आपला हा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम नक्कीच खूप विशेष आहे. हे फक्त गेट टुगेदर नाही, हा शाळेतल्या आपल्या आठवणींचा आपण उजाळा देतोय. हेच ह्या शाळेचे जे वटवृक्ष आहेत ते वटवृक्ष जसं बहरले ते बघण्यासाठी आपण इथे पुन्हा आलेलो आहोत. संस्कारांचे जे बीजारोपण आपल्या शिक्षकांनी जे दिलं होतं त्याचा आज झालेलं फलित म्हणजे इथे आपण सगळे बसलेलो आहोत. आणि ज्ञानेश तू म्हणालास की आपण सगळे यशस्वी झालो, पण कुठल्या पदावर? मी तर हे म्हणत की खरंच आपण सगळे यशस्वी झालो, कारण आजच्या या तरुण काळात आपण सगळ्यांनी बघितलं गेल्या काही वर्षात काय परिस्थिती झाली, आज समाजात काय काय चालू आहे, आणि या सगळ्यामध्ये आज आपण आपली मूल्य जपतोय. हे सगळं कोणामुळे? नक्कीच शिक्षकांमुळे. या घडण्यातून पिल्लू उडावे घेऊन दिव्य शक्ती, आणि आकाशाचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती. या वृत्तीप्रमाणे आपल्याला या शाळेतील शिक्षकांनी शालेय जीवनामध्ये आपल्याला घडवलं, आपल्या जीवनाला आकार दिला, आपल्याला योग्य संस्कार दिले. खरं तर यांच्याचमुळे या पदावर कार्यरत आहे, तर कोणी उद्योजक आहे, कोणी राजकीय क्षेत्रात, तर कोणी सामाजिक, तर कोणी इतर क्षेत्रामध्ये. अगदी म्हणायचं झालं तर राजकीयामध्ये अनेक सरपंच, उपसरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर अशा या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे खरं तर शक्य झालं आहे. चला तर मुलांनो, आज आपण जर यांचा परिचय करून घेतला की कोण कोण कुठे कुठे आहे तर वेळ पुरणार नाही. तो परिचय आपण नंतर करणारच आहोत. ते आपल्याला व्यक्ती परिचयामध्ये ज्ञान नक्कीच होईल. म्हणूनच आपण आपल्या या गुरुजनांचा यथोचित असा सत्कार करणार आहोत. आपण ऍक्च्युली फ्लो मध्ये जाऊयात, पण माळी सरांना थोडंसे अर्जुन सॅनेकरता जायचं आहे. मला वाटतं आपण सुरुवात सरांपासून करूया, आणि सरांचे मनोगत करून व्हायलाच पाहिजे. त्यांचे 2 शब्दाशिवाय पूर्ण नाही होणार. नमस्कार सर्वांना, प्रेमपूर्वक नमस्कार. कारण 20 वर्षानंतर सुद्धा तुम्ही आम्हाला हृदयात ठेवून, आठवणीत ठेवून 60-65 वर्षाच्या, 70 वर्षाच्या म्हाताऱ्या तरुणांना बोलवलं. आम्ही जरी शरीरानं म्हातारे झालो असलो तरी हृदय मनानं तरुण आहोत. आणि इथं आल्यानंतर खूप स्मृती जाग्या झाल्या, आणि हे केवळ तुमच्यामुळं शक्य झालं. त्याचबरोबर इथं आल्यानंतर ॲग्री करणारे 2ही शिक्षक आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. 2 वर्षापूर्वी मळवलीच्या शाळेमध्ये गेलो मी, आणि त्यावेळेला मुख्याध्यापिका रोडे मॅडम यांनी माझा अतिशय सत्कार केला, सर्वांना माहिती दिली. त्याचबरोबर हा गायके जो आहे ज्ञानेश्वर गायके जो आहे तो रामभाऊ परुळेकर शाळेमध्ये शिक्षक होता, आणि त्याने माझं अतिशय चांगली
शिक्षकांना मुलाखत दिली, सांगितलं. त्याचबरोबर अशा अनेक विद्यार्थी मला भेटतात. खरं तर हे अँकरिंग बघून मी भारावून गेलो. आम्ही शिक्षक असून सुद्धा आम्हाला असं कधी जमलं नाही. त्याबद्दल त्यांचं खूप कौतुक. त्याचबरोबर मुलींच्या रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेणारा, मुलींच्या रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेणारा आणि नंबर काढणारा ज्ञानेश्वर गायके छोटा, मुलीमधला काना, मुलीमधला काना म्हणून मी त्याला बऱ्याच वेळा संबंध द्यायचा. बरोबर का गायके? बुऱ्या त्या काही आठवणी तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये खूप आठवणी. काही मुलांचे चेहरे ओळखू शकतो, काहींची नावं ओळखता आले नाहीत, अजून पण आले नाही, पण हळूहळू त्या स्मृती जाग्या होतात. तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं, अतिशय चांगला सत्कार केला. त्याचबरोबर तुम्ही असंच खूप खूप मोठे व्हा, दीर्घायुष्य लावा, तुम्हाला लाभो. त्याचबरोबर तुमची उत्तरोत्तर अधिक प्रगती हो ही अपेक्षा करतो. त्याचबरोबर तुमच्या पालकांना, ज्यांनी तुम्हाला घडवलं, ज्यांनी तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलं, त्यांना विसरू नका. आम्हाला जसं तुम्ही अजून 40-20 वर्षात विसरले नाही, तसे त्यांना अतिशय मोलानं, अतिशय आदरपूर्वक जपा ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि अशा अनेक कवितांनी ज्यांनी आपल्याला मंत्रमुग्ध केलं आहे, अशा आपल्या शाळेचे मुख्याध्यापक बोल बरं. अगदी बरोबर. माननीय बसे सरांना मी विनंती करतो, त्यांनी आपला शाल, श्रीफळ असं यथोचित सन्मानाचं. गंभीर ते रामला रामोदीचा पाय घाला, त्या पर्यंत पोहोच गेला. राह बनाता पर्वत गाय, राजा बेटा पर्वत गाय, राजा बेटा. अगदी शाळेत हे सगळं आपण शिकत असताना आताच्या तत्व किंवा आता उपस्थित असताना पंडित नेहरू शाळेच्या प्राचार्या माननीय साबळे मॅडम यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित असा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी होत आहे. किंवा जीवनामध्ये कधी इनडायरेक्ट गोष्ट डायरेक्ट बोलायची, डायरेक्ट गोष्ट इनडायरेक्ट बोलायची, किंवा ह्यातला फरक समजू शकतो तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. द वन अँड ओनली आर इंग्लिश टीचर ऑनरेबल मिस जाधव मॅम ॲज वेल ॲज मोरे सर. ऍक्च्युली वर्गात नाही, आपण हॉलमध्ये बसलो नाही का. तर शाळेची पायरी करताना नकळत आणि कळत तो एक एक क्षण असा पुढे येत होता. सहज आठवला शाळेचे मैदान, शाळेची प्रार्थना आणि शाळेचा परिपाठ, त्याचबरोबर शाळेची पहिला तास, सगळं कसं एक एक आठवत होतं नाही का. आता दिवसभर आपण मनमोकळ्या गप्पा करणार आहोत. स्नेहभोजन, फोटो सेशन, मौज मस्ती, खोड्या, चेष्टा सगळं चालतच राहील. पण आपल्या सगळ्यांच्या परिचयामध्ये आता जवळजवळ 21 वर्षांचा अंतर पडलेला
म्हणूनच आज प्रत्येकाने थोडक्यात स्वतःचा परिचय देण्याची गरज आहे. चला तर प्रत्येकाने प्रत्येकाने असं मी म्हणतोच आहे, पण आता ती ओळख आपण आता इथं स्किप करतोय, कारण की आपला कार्यक्रम थोडासा निरंजन झालेला आहे. तो हा जो ओळखीचा कार्यक्रम आहे आपण आपल्या डेस्टिनेशन वरती घेऊया. ठीक आहे, सगळ्यांच्या अनुमतीने मध्ये घालवलेला प्रत्येक दिवस असंख्य खोड्या, मित्रमैत्रिणी सोबतच्या गप्पा आणि शिक्षकांचा ओरडा आठवतो. शाळा ही एक अशी वस्तू आहे जिथं आपण प्रवेश केल्यापासून ते अगदी शाळेच्या शेवटच्या दिवसापर्यंत बऱ्याच गोष्टी अगदी जशाच्या तशा आपल्याला आठवत असतात. अनेकदा ते दिवस आठवून नकळत पापण्याही बोलवतात. जेव्हा आपण आपल्या घरातल्या बच्चे कंपनीला शाळेत जाताना बघतो नाही का, अरे शाळेची बॅग घेऊन चालाय, अरे कंपास घेतली का, अरे टिफिन घेतला का, मग आपल्यालाही ते सगळं आठवतं, हळूहळू आठवतं, अरे आपण शाळेत विसरत नाही का. अशा आठवणींना आपण आपल्या उजळा देऊया, अशासाठी मी आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी मनोगतासाठी व्यक्त करतोय. येथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक वर्ग आणि येथे उपस्थित असलेले सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. मला खूप भारी वाटतं. शाळेमध्ये माझं नाव सुप्रिया विलास कुसाळकर होतं. आता माझं नाव सौ सुप्रिया संजय चौगुले आहे. मी मेडिकल योगा इन्स्ट्रक्टर आहे आणि खूप मोठा वाटा आहे या शाळेचा, जी की मी कॉन्फिडेंटली तुमच्या सगळ्यांसमोर बोलू शकते. मग अगदी दहीतुले सरांनी मला शिक्षक डेच्या दिवशी अगदी म्हणजे क्लास काय म्हणतात त्याला, खूप म्हणजे खूप गोष्टी आहेत. ऍक्च्युली मी खूप एक्सायटेड झाले, त्याच्यामुळे मी खूप जास्त बोलत नाहीये, पण खूप शिक्षकांचा खूप वाटा आहे. जसं सगळ्यांना माहितीच आहे की मी मॉनिटरी राहिलेले आहे 9वीमध्ये 10वीमध्ये 8वीमध्ये होते काही महिन्यांसाठी, आणि त्याच्यामुळे मी एवढं छान कॉन्फिडंट फील करते. आणि बसे सरांची खूप छान आठवणी आहेत. कोणताही काही प्रॉब्लेम झाला तर ते खूप अगदी सहजपणे तो प्रॉब्लेम राहत नाही, अगदी त्याच्यातून शिकवलं जातं आपल्याला काहीतरी. एवढं छान वाईट तर आता नाही आहेत, पण त्यांनी वाटा आहे. माझी फार इच्छा होती की मी टीचर बनावं, पण आता मी योगा टीचर आहे आणि खूप छान वाटते मला सगळ्यांना बघून. आणि असंच सूरज, आपण असंच कार्यक्रम करत राहू आणि वरच्यावर आपण भेटत राहूया आणि सगळ्या शिक्षकांना आपण इन्व्हाइट करूया. थँक्यू सो मच. मला तुम्ही सगळ्यांनी बोलले. आज या ठिकाणी आमच्या मित्रांनी जे कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे, खऱ्या अर्थाने जुन्या गोष्टींना पुन्हा त्या ठिकाणी उजाळा मिळाला आहे. ज्या माझ्या आठवणीत आहेत त्या आठवणीच्या गोष्टी मला या ठिकाणी शेअर करायच्या अशी माझी खूप इच्छा या ठिकाणी झाली आहे. शाळेमध्ये एक प्रसंग असा होता, बसेस प्राध्यापक असून देखील ते 10वीला जी आम्हाला आई नावाची कविता होती, ती कविता इतके सुंदर शिकवायचे तर अक्षरशः आमचे त्या ठिकाणी डोळे पावायचे. अशी सुंदर कविता बसेस आम्हाला शिकवायचे. त्यानंतर दुसरा किस्सा असा आहे की ज्यावेळेस मी राहायला नायगावला आहे, शाळेत जात असताना शाळा सुटली की आम्ही त्या ठिकाणी पायी जात असतो. पण पायी जात असताना त्या ठिकाणी सर नायगावच्या कामशेषा मध्यावर लांबला कुठे थांबवायचे. जर आम्ही एक शर्ट काढली तर गाडी सांगायचं एक शर्ट. म्हणून ही शिस्त जी आम्हाला लागली, सर्व आम्हाला आमच्या मित्रांना आम्हाला ती केवळ आणि केवळ आमच्या सर्व गुरुवर्यांमुळे जी शिस्त लागली आहे. आणि आज या ठिकाणी मला या ठिकाणी अजून एक किस्सा आठवतो. प्रत्येक आहे का सॉरी ओगरे सरांना कधी इंग्रजीचं पुस्तक लागलं नाही. त्यांना शिकवताना इंग्रजी पुस्तकाची कधी गरज पडली नाही. परंतु ओगरे सरांसमोर आपले जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांच्या बेंच समोर कंपल्सरी इंग्लिशचं पुस्तक पाहिजे म्हणजे पाहिजे. परंतु त्यावेळेस काय झालं, मी पुस्तक माझ्याकडे पुस्तक होतं, परंतु प्रत्येकाने पुस्तक आणलं नव्हतं. आपल्या जुन्या शाळेमध्ये स्वागत आहे. मी सूरज वाडके. काय माझा मुद्दा वगैरे सांगायची गरज नाहीये, तुमच्या सगळ्यांमध्ये मी परिचित असेलच.
स्वीट आणि शॉर्ट मध्ये सांगतो सगळ्यांना की आज आपण ज्यांच्या समोर बसलोय 21 वर्षानंतर, नाही का, जी आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये आता जी एनर्जी उत्साह आलेला आहे ती सगळ्या आपल्या ह्या मान्यवर शिक्षकांमुळे आली आहे. आणि ह्या पंडित नेहरू शाळेचं विद्यालयाचं एवढं सकारात्मक आपल्याला वातावरण मिळालेलं आहे. खूप माझ्या मुलं खूप चांगलं वाटतंय. बाकी आपले किस्से तर काय आपण करत राहू, बोलत राहू, सांगत राहू आणि अनुभवत राहू. धन्यवाद. आत्मीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या आत्मीय बंधू आणि भगिनींनो, आज जे काही तुमच्या समोर होणार आहे शाळेत जीवनातली एक आठवणी त्या व्यक्त करणार आहे. असं वेगळं काही भाषण वगैरे काही करणार नाहीये. आत्मीय असा उल्लेख केला मी तो मुद्दाम केलाय, कारण एक शिक्षक किंवा शिक्षिका आहे यांची आपल्या विद्यार्थ्यांबरोबर जी जडणघडण असते, जे नाव जोडलेली असते, म्हणजे विद्यार्थ्याच्या मनात काय चाललंय हे शिक्षकांना ज्ञात असतं आणि शिक्षकांचा आपल्या प्रती काय भाव आहे हे विद्यार्थ्याला माहित असतं. हे नातं असतं गुरु आणि शिष्याचं. एक उदाहरण देतो. एक 2008-9 ला अवतार म्हणून पिक्चर आला होता आणि त्याचा सेकंड पार्ट आता रिसेंटली 2 वर्षापूर्वी. त्या पिक्चर मध्ये असं दाखवलं की ते प्राणी आहेत, म्हणजे ते वाहन म्हणून त्यांचा उपयोग करतात. तर त्या प्राण्याला एक मॉडेल दाखवलंय, एक अशी शेंडी असते थोडक्यात. त्या लोकांना म्हणजे परग्रहाच्या लोकांना आणि त्या प्राण्यांना एक शेंडी असते, ती एकमेकांना अटॅच केली की याच्यातल्या ज्या भावना आहेत, ज्या प्रेरणा आहेत त्या प्राण्यांमध्ये जात असतात. यांना कोणत्या इच्छितस्थळी जायचंय, पुढलं कसं हवेतनं जायचंय, सेकंड पार्ट मध्ये पाण्यात दाखवलं होतं. असा हा विषय होता, तो भाग वेगळा. परंतु सांगण्याचा उद्देश एवढाच की शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं कसं होतं, काय होतं, तर ते सांगायचं नाळ हा विषय होता. मग त्यावेळी बसे सरांनी लीड घेतलं. बसे सरांनी लीड घ्यायचं कारण काय, त्याचे मोर्चामध्ये जे होते सगळे लोक सरांचे विद्यार्थी होते सगळे आणि इथले प्रशस्त नागरिक होते, सगळे प्रसिद्ध नागरिक. तर ते निकाल लागल्यानंतर सरांनी शाळेची सूत्र हातामध्ये घेतली आणि सूत्र हातात घेतल्यानंतर असं चित्र निर्माण झालं इथं की शाळेला आपोआप एक शिस्त लागली. मगाशी जेव्हा सरांना घेऊन वरती गेलो मी, बसे सरांचा ओरा आणि त्यांची दहशत नाही म्हणताना पण आदरपूर्वक जो दरारा होता तो सांगतो. वाडीले मॅडम वरती होत्या, मी सरांना घेऊन आतमध्ये गेलो. मॅडम म्हणल्या, सर तुम्ही आलाच बरोबर वेळ, पण तुमच्या आधी मी 1 तास येऊन थांबलेले. बसे सरांचा आदराला शिक्षक आणि पालक आणि विद्यार्थी असा होता. मी 8वी इयत्तेत होतो आणि मधली सुट्टी झाली होती. तर मधली सुट्टी झाल्यानंतर एक छोटंसं उदाहरण देतं. तशी महाराष्ट्र बँक आहे, पटेलरायांचा कॉम्प्लेक्स आहे, तिथून इथे एक शॉर्टकट होता, बऱ्याच जणांना माहिती असेल. तर त्या शॉर्टकटनी एक 2 विद्यार्थी होते, इन शर्ट काढला होता त्यांनी आणि पिशवी होती आपली प्लास्टिकची. तसा तो म्हणल्यावर त्या शॉर्टकटनी बोळात चालला होता. नेमके बसे सर, दैजुले सर दोघं जण खाली चालले होते चालत. त्या विद्यार्थ्यांना त्यांनी तिथं आवाज दिला, इकडे रे. आला तो, त्यांनी इन शर्ट काढलेली, हातामध्ये 2-4 वह्या असलेली पिशवी तो आला. मी समोर उभा होतो, बसे सर आले, मी आपल्या रस्त्याच्या कडेला उभा थांबलो गपचूप. आणि सरांनी त्याला तिथं रस्त्यात आहे ना, रस्त्यात कान पडला. म्हणजे तू पुढे चाललाय, शाळा सुटली नाही, तू मधल्या सुट्टीनं पळून चालला. सरांचं इतकं हे होतं दराला, त्याला परत पाठवलं शाळेत. इन शर्ट करून घेतली तिथं रस्त्यावरती, काय टाकले त्याच्या शाळेत. आला चौकात बसला शाळेत. सरांचं दिवशी 9:30ची वेळ असेल. मला आपले शिपाई मामा आले खाली बोलवलं ऑफिसमध्ये. आता त्या वर्गामध्ये भर असं बोलवलं की थोडी धाकधूक वाढायची, सगळ्यांचा अनुभव असेल. ऑफिस मध्ये गेलो, सर बसले होते, कोणी बसले होते, चहा घेत होते दोघे जण. गेल्या सर म्हणले, काय रे हरामखोर, माझी कंप्लेंट करतात. सरांनी सांगितलं, हा तुझा बाप माझ्या हाताखाली शिकलाय म्हणले आणि आज इथपर्यंत पोहोचलाय. त्या प्रसंगानंतर बसे सर
म्हणजे माझी लहान लाडकी बहीण सरांच्या घरात दिली, आज ती सरांची सून आहे. मग तृप्ती सरांच्या घरात दिली, सरांची सून आहे. ठीक आहे, मी बोलत होतो. एक इन्स्पेक्शन असतं आणि इन्स्पेक्शनचा जो काळ असतो त्यावेळेस ही परिस्थिती होती. ती परिस्थिती या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. कवितेचं नाव आहे इन्स्पेक्शन. रोजच्या सारखी प्रार्थना झाली, प्रतिज्ञा झाली. रोजच्या सारखी प्रार्थना झाली, प्रतिज्ञा झाली. शाळेचे हेडमास्टर काहीतरी सूचना देण्यासाठी उभे राहिले आणि म्हणाले, गुरुजी म्हणाले, पोरांनो, पुढच्या आठवड्यात आपल्या शाळेचं इन्स्पेक्शन होतंय. मी काय काय सूचना देतो त्या ध्यानात ठेवायच्या. सूचना क्रमांक 1, प्रत्येकाने आपापला गृहपाठ पूर्ण करायचा. मी ताडकन उभा राहिलो आणि म्हणालो, गुरुजी, गृहपाठ तर रोजचाच पुरा असतो. मी ताडकन उभा राहिलो आणि म्हणालो, गुरुजी, माझा गृहपाठ रोजचाच पुरा असतो. घरी जायचं, पाठीवरचं दप्तर ठेवायचं. घरी जायचं, पाठीवरचं दप्तर ठेवायचं. आईने पोटाला पीळ जाऊन जपून ठेवलेली टोपल्याची सत्करू भाकर तशीच पोटात ढकलायची. घटा पाणी प्यायचं, हातामध्ये विळा घ्यायचा. घटा पाणी प्यायचं, हातामध्ये विळा घ्यायचा आणि साऱ्या शिवारभर फिरायचं. माय कुणाच्या शेतात कामाला गेली, तिला हुडकायचं, तिच्या पोटाला पिंगायचं, तिच्या पदरात लपायचं आणि जगमा भाकरीत पोट भरलं नाही म्हणून थोडं रडायचं, थोडं रडायचं. तेव्हा माझी माय माझ्या कपाटी गेलेल्या पोटाला आणि थरथरलेल्या पोटाला पोट लावायची. आणि तेव्हा माझं पोट पूर्ण चरायला म्हशीवानी माझं पोट तट उठायचं. संध्याकाळच्या वेळी पुन्हा वेळा घेतो आणि शिवारात थोपाट्यात फिरतो. संध्याकाळच्या चूल पेटवण्यासाठी काट्या कुट्या गोळा करत. सारी पोरं हसली. गुरुजी म्हणाले, सूचना क्रमांक 2, शाळेच्या भिंतींना रंग द्यायचे. प्रत्येक पोराने गटागटाने मदत करायची. शाळेच्या भिंतींना रंग द्यायचा आहे, प्रत्येक पोराने गटागटाने मदत करायची. मी पुन्हा उभा राहिलो, म्हणालो, गुरुजी, कशापायी निर्जीव भिंतींना रंग देताय? मी पुन्हा उभा राहिलो, म्हणालो, गुरुजी, कशापायी निर्जीव भिंतींना रंग देताय? जिथं माणसाचे रंग टिकत नाही तिथं निर्जीव भिंतींचे रंग कुठून टिकणार? माझ्याच मायबापाचं उदाहरण घ्या ना. माझी नक्षत्रवाणी गोरी माय शेतात राबून काही ठिक्कर पडली आणि माझा बाप लोकांची बोजी वाटावता मेड्यावरच्या बाबीसारखा मधोमध वाटला. खरं तर तुम्हाला द्यायचा असेल रंग ना, त्या निर्जीव भिंतीला खुशाल द्या, माझं अजिबात काही म्हणणं नाही. पण तुम्हाला एक सांगतो गुरुजी, माझ्या मायबापानं त्या काळ्या विठुरायाच्या पायावर डोकं आपटून रक्ताचा रंग दिला, तरी तो विठू काही पावला नाही. आणि तुमच्या ह्या 2 कवडीच्या रंगानं तुमचा तो साहेब तरी कुठून पावल? पुन्हा पोरं हसतात. मी खाली बसतो आणि गुरुजी म्हणतात, सूचना क्रमांक 3, शेवटचा कडवा आहे आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे मला असं वाटतं. त्या दिवशी प्रत्येकाने आपला युनिफॉर्म घालून यायचं. मी डोळ्यात पाणी आणून उभा राहिलो, म्हणालो, गुरुजी, माझ्या माईच्या अंगावरचं लुगडं 4 ठिकाणी इरलंय. गुरुजी, माझ्या आईच्या अंगावरचं लुगडं 4 ठिकाणी इरलंय, ते सांगायला धांदूळ मिळत नाही. मला नवा युनिफॉर्म कुठून मिळेल? गुरुजी म्हणाले, तेच तुझे फाटलेले कपडे धुवून इस्त्री करून घालून घे. गुरुजी घरात इस्त्री सुद्धा नाही. तेव्हा मास्तर मात्र जाम भडकले. हातामध्ये दप्तर दिलं, पेकाटात लाद घातली आणि मला शाळेबाहेर काढलं. हातामध्ये दप्तर दिलं, पेकाटात लाद घातली आणि मला शाळेत काढलं. मी तसंच घरी मायला हुडकत तिच्या पोटाला बिलगलो, तिचा पदरा दडलो आणि गुरुजींनी इस्त्री भरून मारलं म्हणून आईच्या हृदयात पोट भरून रडलो. मित्रांनो, आई वावरात गेली होती, त्या मालकाने आईला नुसते पैसे दिले. मित्रांनो, आई ज्या वावरात गेली होती त्या मालकाकडून आईने नुसते पैसे घेतले, मला इस्त्री घेऊन दिली. माझं इन्स्पेक्शन झालं आणि ते इस्त्रीचं पैसे रोजाने कामाला जाऊन तिने फेडलं.
हा काळजातला अनुभव आहे म्हणून कविताचा शेवट असा आहे. पण ते इन्स्पेक्शन शाळेचं झालं, माझं झालं, गुरुजींचं झालं की आईचं झालं. पण ते इन्स्पेक्शन शाळेचं झालं, गुरुजींचं झालं, माझं झालं का आईचं झालं तेव्हा कधीच कळलं नाही. म्हणूनच आता सारं कळतंय, मायेच्या पोटातील तो एक तीळ उलगडतोय. म्हणूनच कोपऱ्यात पडलेली तीच स्त्री मी महिना उचलत नाही माझ्या ऑफिसच्या ड्रेसवर फिरवण्यासाठी. शेवटची लाईन म्हणूनच कोपऱ्यात पडलेली तीच स्त्री मी महिने उचलत नाही माझ्या ऑफिसच्या ड्रेसवर फिरवण्यासाठी. कारण तापलेल्या स्त्रीचे चटके ते कपड्यापेक्षा काळजाला अधिकच लागतात. आणि पहिले दिवस आठवले की गोठ्यातल्या गायीसारखे डोळे पुन्हा पुन्हा पाणवतात, डोळे पुन्हा पुन्हा पाणवतात. आणि या सर्वांबरोबर काम करताना खरंच मला खूप अभिमान तर वाटतोच आहे, पण एक खंत मनामध्ये वाटतेय की आपलेच मुलं आणि मुली जे आता शिकत आहेत या शाळेमध्ये, पण खंत इतकी वाटते की आपण त्यांचे पालक आहोत. काही मुलांची मुले किंवा मुलींची मुले इथं असेल तर आपल्या परिसरामध्ये सर्वांनी जर शांत ऐकलं तर हा खूप महत्त्वाचा विषय आहे. सर्वांनी शांततेने ऐका की आपण आपल्या शाळेमध्ये शिकतोय, आपण खूप छान शिकलो आणि आपल्याला आजही शिक्षक तेवढ्याच पोटतिडकीने शिकवतात, पण विद्यार्थ्यांना घेण्याची वृत्ती नाही असं म्हटलं तरी चालेल. काही घेणारे विद्यार्थी खूप घेतात, पण आपल्या परिसरामध्ये शाळेच्या जर कामशेत मधले जे रहिवासी आहेत त्यांना माझी खरंच नम्र विनंती आहे की आपल्या मुली विद्यार्थिनी ज्या बाहेर फिरत असतात किंवा मुलं या शाळेच्या परिसरामध्ये फिरतात, मुलींकडे मोबाईल असतात, पैसे असतात आणि मला असं माझी एक इच्छा आहे की मॅडमची परमिशन काढून इथं बोलायला आली आहे की जर असा काही आपल्याला उपक्रम करता आला की आपल्या शाळेच्या परिसरामध्ये मुलं खूप खराब बोलतात, जे की ऐकवतही नाही आणि बाहेरचे शिक्षक असल्यामुळे ते काही करू शकत नाही, पण आपल्या जे मुलं आहेत त्यांनी जर काही त्याच्या उपाययोजना केली तर खूप बरं होईल असं मला वाटतंय. तर काही तुम्ही त्याच्यावर विचार करावा एवढीच माझी नम्र विनंती आहे. कारण की खरंच पाहताना आपल्या शाळा सुटली की शाळा सुटल्यापासून ते शिवाजी चौकापर्यंत अतिशय मुलं विचित्र बोलत असतात आणि मला असं वाटतं की आपलं भविष्य भावी पिढी ती आहे आणि भावी पिढी जर बिघडवायची नसेल तर मला वाटतं आपलं पण तितकाच मोलाचा वाटा आहे त्याच्यामध्ये. एवढं बोलून मी थांबते. सगळ्यांची नावं आठवणार नाहीत कारण दरवर्षीच साधारण 1000 मुलं माझ्या समोर असतात, पण चेहरे बघितल्यानंतर कालच तुम्ही भेटलेले आहात असेच चेहरे तुमचे दिसत आहेत. तुमच्या चेहऱ्यावरचा आजचा आनंद अतिशय मनमोहक दिसतोय. बघितल्यानंतर खरंच छान वाटलं. कालपासून जी तुमची लगबग चालू आहे, सतत फोन करून मॅडम हे काय करू, मॅडम यांचा फोन नंबर द्या, हे बघून सुद्धा ही मुलं सगळी माझी आजचीच आहेत असंच वाटत आहे मला. आज रविवार यायचं तसं बघितलं तर कंटाळा आला होता कारण घरात त्यांना देण्यासाठी हा आमचा एकच दिवस असतो. तरी देखील सगळ्यांचा आग्रह आणि तुम्ही पुन्हा भेटणार या आनंदामुळे आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. कार्यक्रम सकाळपासून मी पाहते, आम्ही ट्रेनमध्येच मुलांचे स्टेटस पाहिले, रांगोळी बघितली अतिशय सुंदर. अशी रांगोळी आम्ही पहिल्यांदाच पाहिली. त्यानंतर हॉलच्या समोर ठेवलेले हे पेन्सिल आणि शार्पनरचं चित्र हे सुद्धा अतिशय छान. म्हणजे या कल्पना आम्हाला सुद्धा सुचल्या नव्हत्या, त्या कल्पना आम्ही पाहिल्या. त्यानंतर मगांपासून जो अँकरिंग करतोय गायके, त्याचं अँकरिंग बघून इतकं छान तर आम्हालाही बोलता येणार नाही. त्यानंतर प्रत्येक जण अतिशय आदराने, आज साधारणपणे 2004 म्हणजे साधारण सगळ्यांची वय 35च्या जवळपास असलेले विद्यार्थी आहेत. त्यामुळे तुम्हाला अरे म्हणू का अहो म्हणू अशा परिस्थितीमध्ये तुम्ही समोर येत आहेत. तुम्ही सर्वजण
आत्ता तुमची मुलं सांभाळत असताना तुम्हाला आम्ही काय म्हणत होतो त्याचा अर्थ लवकर आणि चांगला समजत असेल. पण तुम्ही ज्या उद्देशाने आज शाळेमध्ये आलेले आहात त्यावरून सगळ्या शिक्षकांना तुम्ही आठवताय तर 10वी क्लास टीचर कोण होता एवढं तरी सांगा. म्हणजे सगळ्यांना शिक्षकांची नावं आठवत आहेत. शाळेतले जीवन एक वेळ कॉलेजमधलं आपण विसरू शकतो, आयुष्यातलं सगळं विसरू शकतो, पण शालेय जीवन हे कधीही न विसरता येणारे क्षण असतात. ते सगळ्यांना एकमेकांना भेटल्यानंतर आठवतील. अशाच पद्धतीने एकत्र राहा. एकमेकांच्या आठवणीमध्ये बऱ्याच अडचणी सुटत असतात. यापैकी बहुतांश सगळे चांगले शिकलेले दिसत आहेत. पुढे सुद्धा शिक्षण घेतलं असेल, स्थिरस्थावर झाले असतील. तुमच्याच पैकी एखादा स्थिरस्थावर राहिलाही असेल तर त्याला हात द्या आणि त्यालाही तुमच्या बरोबर घेऊन चला. एवढं बोलून मी माझे 2 शब्द. सगळ्यांनी बैठे बैठे सावधान. गुड. आपल्या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक त्याचबरोबर आजच्या या पालक विद्यार्थी मेळाव्याचे जे सन्माननीय अध्यक्ष श्री भसे सर आणि माझे देखील या विद्यालयाचे पहिले मुख्याध्यापक श्री भसे सर, ही ओळख तुम्हाला करून देणं गरजेचं आहे. कारण 2004 साली माझी या विद्यालयामध्ये नियुक्ती झाली. माळसाकांवरनं बदली होऊन मी इथं आले. त्याचबरोबर माझे जे सहकारी आहेत श्री सुपे सर, सौ फुलपागारे मॅडम, जाधव मॅडम, वाघ मॅडम, शेलार सर, मोरे सर, दहितुले सर आणि जगताप सर, आत्ताच तुमची ओळख झाली आहे. आणि माझे सर्व 2004 चे माजी विद्यार्थी, तुमच्या सर्वांचंच मी आता आपल्या पंडित नेहरू विद्यालयातर्फे सर्वात प्रथम सहर्ष असं स्वागत करते. कारण काढत होते आपण सगळेजण त्यांच्या रांगोळीची कौतुक करतोय, परंतु खरोखर संध्याकाळी 5 वाजता आलेले त्यांनी ते फलक लेखन की जे अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती, खरोखर ते त्या ज्या आठवणी आहेत ती जी जुनी इमारत आहे या सर्व आठवणींना उजाळा त्यामुळे आलेला आहे. कारण आताची ही जी इमारत आहे ही नवीन इमारत आहे, मात्र पूर्वीचे जर तुम्ही ते वर्ग पाहिले तर तुम्हाला माहित असेल की ती हुबेहूब इमारत या ज्ञानेश गायकेने साकारली आहे. तर त्यांनी जी उत्तम कला सादर केलेली आहे तिला खरंच तोड नाहीये. हे सगळं तर झालं तुम्ही केलेल्या कामांबद्दल. मात्र आज या विद्यालयामध्ये की जी काही विद्यालयाने उत्तुंग भरारी घेतलेली आहे हे देखील सांगणं मी विद्यमान मुख्याध्यापक असल्यामुळे हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून मी थोडंसं सुरुवातीला आपल्या विद्यालयाबद्दल बोलणार आहे की आपल्या पंडित नेहरू विद्यालय जर आज पाहिलं की 24-25 आता यावर्षी जवळजवळ 1730 विद्यार्थी यावर्षी विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर विद्यालयामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, व्यावसायिक विभाग, ॲटो विभाग, इलेक्ट्रिकल विभाग, इलेक्ट्रॉनिक्स विभाग असे विविध विभाग आहेत. आणि अतिशय म्हणजे आता जसं तुम्ही हे जे चित्र काढले तसंच मी आता इथे एसटी सुरू करण्यासंदर्भामध्ये एक सर्वे केला तर आपल्या विद्यालयामध्ये आजही आजूबाजूच्या 46 वाड्या वस्त्यांवरची पोरं गावातली मुलं इथे येत आहेत. आणि हे मी एसटी डेपोला जाऊन सांगितलंय की इथं खरोखर विद्यालयापर्यंत येणारी एसटी इथं अपेक्षित आहे. तर खरोखर म्हणजे विद्यार्थी संख्या तर वाढलेलीच आहे, विविध विभाग सुरू झालेले आहेत. संस्थेने म्हणजे मला हे मुद्दाम का सांगायचे की आपल्याकडे बरेच जण पालक आहेत आणि आजकाल आपल्या सर्वांचा ओढा हा इंग्लिश मीडियम कडे आहे. मात्र आपलं मराठी माध्यमाचं स्कूल असून सुद्धा एवढी म्हणजे क्वांटिटी सुद्धा जास्त आहे, 1730 विद्यार्थी आहे. मात्र आपल्या विद्यालयामध्ये संस्थेने
जे विविध उपक्रम केलेले आहेत त्यासाठी आपल्या विद्यालयाची निवड केलेली आहे, हे मला आवर्जून सांगावंसं वाटते. साधारणतः 2012 पासून इथे कॉग्नेटिव्ह एक्सचेंज हा इंग्लिशचा जे विद्यार्थ्यांचा जो व्यक्तिमत्व विकास होतो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी याचा खूप फायदा होतोय. की आज आपल्या विद्यालयातील मुलं की प्रत्येक वर्षी आम्ही बेसिक बॅच, ऍडव्हान्स बॅच आणि आता तर या वर्षीपासून 5वी 6वीला सुद्धा सुरू करणार आहे. म्हणजे संस्था प्रायोगिक तत्वावर 5 शाळांची निवड 5वी 6वी साठी केलेली आहे. तर खरोखर आपल्या विद्यालयातील मुलं दर शनिवारचं सकाळचं ते सेशन असतं. अतिशय कॉन्फिडेंटली आपली मुलं अमेरिकेतल्या मुलांशी, कॅलिफोर्नियाचं या ठिकाणी जे विद्यापीठ आहे तिथं बसून ती मुलं आपल्या मुलांशी संवाद साधतात आणि आपली मुलं त्यांच्याशी बोलतायत. की जे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये अवेलेबल नाहीये बरं का, ते मला आवर्जून सांगावं म्हणजे इथं लागेल. कारण का की इथे मध्ये एक शिक्षक दिनाचा कार्यक्रम झाला होता आणि बरेच मान्यवर इथे आले होते. ते म्हणले मॅडम आम्ही एवढी लाख म्हणजे डोनेशन देतो, तिथे देखील अशा सोयी नाहीये. त्याचबरोबर 2019 साली आपल्या विद्यालयाला सेंट्रल गव्हर्नमेंटची अटल लॅब मिळालेली आहे की ज्या अटल लॅब मध्ये आपल्या विद्यालयातील विद्यार्थी प्रत्येक 15 दिवसाला एक नवीन मॉडेल करतात आणि ते प्रेझेंट करतात. आणि तिथं आता पहा त्यांनी जो केलेला होता की ज्या ऑनलाईन स्पर्धा असतात त्याचं बऱ्याचदा प्रेझेंटेशन हे ऑनलाईन असतं. सगळ्या गोष्टींची माहिती आपल्या शाळेतल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी इथे शिकायला येतो, कारण आपलं विद्यालय देखील ग्रामीण भागातलंच आहे. तर खरोखर खूप छान पद्धतीने मुलं अतिशय कॉन्फिडेंटली आपलं मॉडेल सादर करतात. तिथं त्यांनी जो काही उपक्रम बनवलेला आहे त्या उपक्रमाचं सादरीकरण करतात. त्याचबरोबर मागच्या वर्षी इथं ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ही देखील केंद्र सरकारचीच योजना आहे की ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड की म्हणजे जसं ग्राहकांची जागरूकता करण्याचं काम BIS क्लब करतं आणि BIS साठी सुद्धा आपल्या विद्यालयातील 2 वर्गांची निवड झालेली आहे आणि ती मुलं तिथं ट्रेनिंग घेत आहेत. आणि या वर्षी आपल्या संस्थेने स्कूल संसद नावाचं एक नवीन मुलांसाठी की आजकाल आपण पाहिलं की आपल्यासारखी लोक की ज्यांना खरोखर राजकारणामध्ये इंटरेस्ट नाहीये किंवा मतदानाच्या वेळेस पण तुम्ही पहा की अगदी लोक काही मनापासून जात नाहीयेत मतदान करायला. तर संसदेमधले संसदपटू कसे असावेत याबद्दल स्कूल संसद, लहान मुलांची बाल संसद निवड झालेली आहे आणि त्यामध्ये देखील आपल्या विद्यालयाची निवड झाली आहे. आणि विशेष म्हणजे प्राथमिक फेरीमध्ये आपल्या विद्यालयातील 3 विद्यार्थिनींची एक हिवाळी अधिवेशन त्यांचं आता आहे आणि त्यासाठी या 3 खासदार म्हणून त्या तिघींची नेमणूक झालेली आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांचं म्हणजे जशा भौतिक सुविधा वाढलेल्या आहेत तसा विद्यालयाचा गुणात्मक दर्जा देखील वाढलेला आहे. मागच्या वर्षी पहा इयत्ता 12वीला 312 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 309 विद्यार्थी पास झाले आणि 99.4% निकाल लागलाय. त्याचबरोबर 10वीचा सुद्धा 224 विद्यार्थी बसले होते, 222 विद्यार्थी पास झाले आणि तो देखील 99.10% निकाल लागलाय. म्हणजे विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा तर वाढलेलाच आहे, मात्र त्याचबरोबर त्यांचे जे सहशालेय उपक्रम आहेत, सहशालेय उपक्रमात सुद्धा आता या वर्षी आपल्या विद्यालयातील एका मुलीला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये तिचा 3रा क्रमांक आलाय. हे पहा, ही फार मोठी घोषणा गोष्ट आहे. मी मुद्दाम सर तुम्हाला सांगेन की झेडपीच्या अधिकाऱ्यांनी मला फोन करून सांगितलं की मॅडम युनिव्हर्सिटी मधले जे तज्ञ लोक त्या ठिकाणी त्या निबंधाचं परीक्षण करायला आले होते, लेखक परीक्षण करायला आले होते आणि त्याच्यामध्ये कामशेत सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनी की जिची राज्यस्तरीय निबंधासाठी निवड झालेली आहे. तर खरोखर म्हणजे ही देखील घोषणावह गोष्ट आहे की ती जी ज्युरिंगची जी कमिटी होती की मॅडम आता आम्हाला म्हणजे हे जाणीव करून द्यायची आहे की कामशेत कुठे. आणि मग मी त्यांना सांगितलं की मावळ तालुक्यामध्ये
म्हणजे साधारणतः त्यांना ट्रेनचं वगैरे सुद्धा मी सांगितलं तर म्हणे निश्चितच मॅडम त्या मुलींच्या लिखाणावरनं की 5 विद्यार्थिनींनी आपल्या सहभाग घेतला होता आणि खरोखर या 5च्या 5 ते मला म्हणले मॅडम कुठल्या मुलीला आम्हाला असं म्हणजे कोणाला आता कमी करायचं 19-20 म्हणजे आमच्या पुढे प्रश्न तुमच्या विद्यालयाने निर्माण केला. तर ही सुद्धा गोष्ट की आज आपले ग्रामीण भागातले आपण देखील ग्रामीण भागातले जाऊ तर आपल्या विद्यालयाची दखल राज्य लेवलला सुद्धा घेतली जाते. त्याचबरोबर काही मुलींनी इतके सुंदर पर्यावरणावरती निबंधांचं सादरीकरण केलं होतं. या सर्व मुलींचं रेडिओवर या मुलींचं प्रक्षेपण झालेलं आहे. म्हणजे सगळ्याच बाबतीत ज्या शाळेतल्या विद्यार्थिनी आहे विद्यार्थी आहे हे चमकत आहेत. खेळाडू देखील जिल्हा स्तरापर्यंत खेळाडू गेलेले आहेत. एक मुलगी तर आपली आंतरराष्ट्रीय स्तरावर नृत्यामध्ये गेलेली आहे संस्कृती लोकपर. ही विद्यार्थिनी देखील सिंगापूर या ठिकाणी तिचा मागच्या वर्षी सत्कार झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो हे मी विद्यालयाबद्दल तुम्हाला सांगितलं की खऱ्या अर्थानं विद्यालय हे समृद्ध होतंय हे तुमच्यासारख्या या गुणवंत मुलांमुळे. कारण शिक्षकांबद्दल जो आदर व्यक्त करतो ना तो समाज नेहमीच मानाने जगत असतो. कारण आपल्या संस्कृतीमध्ये देखील देवापेक्षा उच्च स्थान आपल्या गुरुला दिलेलं आहे. आणि खरोखर मी म्हणजे मगाशी मी जे माझं म्हणजे आम्ही सगळेजण येत असताना जे फुलं वगैरे टाकली जे काय आमचं स्वागत केलं अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले की आजही असे देखील विद्यार्थी आहेत. तुम्ही सर्वांनी सांगितलं की विद्यालयाने आम्हाला चांगले संस्कार दिले आमच्यामध्ये आत्मविश्वास वाढवला. आज जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये तुम्ही सर्वजण खूप उत्तम उल्लेखनीय असं काम करत आहात की जे या शाळेने संस्कार दिले ते तुमच्या आचारामध्ये विचारामध्ये दिसत आहेत. तुम्हा सर्वांना मी एवढं मात्र नक्कीच सांगेन की आपल्या आई वडिलांना कधीही विसरू नका. आणि दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे मुली ज्या सासरी होऊन गेलेल्या आहेत त्यांनी देखील आपल्या सासू सासऱ्यांना आई वडिलांसारखं स्थान द्या. आयुष्यामध्ये नाती फार महत्वाची असतात. नाती जपा. बरेच जण पालक झालेले आहेत आणि पालक आहात मात्र जागरूक पालक असणं गरजेचं आहे. आपला मुलगा काय करतोय मुलगी काय करतेय तिच्या हातातला मोबाईल काढा सर्वात प्रथम. की शिक्षण क्षेत्रानेच मागील 2 वर्षापूर्वी त्यांच्या हातात मोबाईल दिला आणि आता मुलं मोबाईल ऍडिक्ट झालेली आहेत. आणि आज आपण परवा दिवशीच टीव्हीला एक न्यूज पाहिली असेल मोबाईलवरनं काय झालं ते. अशा गोष्टी होता कामा नये. मुलांना अधिकाधिक अवांतर वाचन करायला द्या. त्यांच्यावर चांगले उत्तम संस्कार करालच तुम्ही. कारण तुमच्यावरती या विद्यालयातील अध्यापकांनी खूप छान संस्कार केलेले आहेत. निश्चितच तुम्ही सगळेजण एक जागरूक पालक म्हणून देखील तुमची भूमिका वठवणार आहात. तर खरोखर मी असं म्हणेन की मी माझ्या प्रत्येक भाषणामधलं एक वाक्य असतं की अशा हुशार गुणवंत मुलांमुळे खऱ्या अर्थानं विद्यालय श्रीमंत होत असतं. विद्यालय समृद्ध होत असतं. आणि हे आज तुम्ही तुमच्या गुरुजनांचा आदर करून दाखवून दिलं. आणि खरोखरच मला आज असं वाटतंय की माझं विद्यालय खरोखर खूप समृद्ध झाले. तुमच्या सर्वांना तुमच्या पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.